नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रामध्ये आपण संपूर्ण दिवसभरातल्या 90 महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। आरक्षण मिळालं नाही तर विधानसभेला सगळ्यांना पाडा। बीडमधला अन्याय आता ऐकणारा एक देखील येऊ द्यायचा नाही आपल्याला। बीडमध्ये जरांगे पाटलांचं हे आवाहन। मराठा नेत्यांनी ओबीसीतून आरक्षण मागावं, अन्यथा गावात पाय ठेवू नका। जरांगे पाटलांचा मराठा नेत्यांना इशारा। 70 वर्ष जातीनं मोठं केलं, आमच्यासाठी काम कधी करणार? जरांगेंचा सवाल। महायुती आणि महाविकास आघाडी एकसारखेच, केवळ खुर्चीच बघतायत, जरांगेंची ही टीका। महाविकास आघाडीवर लपून बसले, विरोधक आले नाही म्हणून सरकार आरक्षण देणार नाहीये का? सर्वपक्ष बैठकीवरून देखील जरांगेंनी हा निशाणा साधलाय। सगळे सोयऱ्यांबाबत एकमत झालंय, पण महाजन आणि भुजबळ म्हणाले सगळे सोयरे टिकणार नाही। गिरीश महाजन जिथे जातात तिथं आंदोलन फोडून संपवतात। जरांगेंचा जोरदार हल्लाबोल। मराठ्यांना शिव्या देणाऱ्यांचा विधानसभेत हिशेब होणार आहे। दगापटका केला तर सुपडा फाट साफ केल्याशिवाय आपण राहणार नाही। त्याचबरोबर जरांगे पाटलांचा हा इशारा। बीडमध्ये मनोज जरांगेंची जनजागृती रॅलीला मराठा समाज बांधवांची मोठी गर्दी। रॅलीपूर्वी जरांगे आणि धनगर उपोषणकर्त्यांची भेट। मनोज जरांगे यांची बीडमध्ये जनजागृती रॅली पार पडते, तर रॅली दरम्यान शिवरायांच्या ज्योती मेटे यांनी खासदार बजरंग सोनवणे आणि मनोज जरांगे यांची भेट घेतली। शिंदे समितीकडून हैदराबादमध्ये जुन्या नोंदींसह 1881 आणि 1901 मधील जनगणनेची पाहणी। 39% कुणबी समाज मराठवाड्यामध्ये असल्याची नोंद मिळाल्याची प्राथमिक माहिती। विधान परिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे 3ही उमेदवार विजयी होणार। मिलिंद नार्वेकर, प्रज्ञा सातव, जयंत पाटलांचा विजय निश्चित आहे, राऊतांचा दावा। अजित पवार काँग्रेसची किमान 3 मतं फोडणार, ही सूत्रांची माहिती। अजितदादांना दोन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी 5 मतांची गरज। अजितदादांना 2 अपक्षांनी आधीच पाठिंबा दिलाय। आमचे 3 ते 4 लोक फुटणार हे आम्हाला माहिती आहे, कैलास गोरंट्याल यांची प्रतिक्रिया। मात्र आमच्या उमेदवाराला दगाफटका बसू नये याची काळजी घेणार असल्याचंही वक्तव्य। काँग्रेसची मतं आता स्वतःकडे ओढण्यासाठी महाविकास आघाडीमध्ये स्पर्धा रंगली आहे। विजयाचं गणित आमच्याकडे, भाजप आमदार सातपुतेंचा दावा। अजित पवारांना आमदारांवर विश्वास नाही, उद्या दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल, रोहित पवारांची टीका। महाविकास आघाडीचे 3ही उमेदवार विजयी होतील। आमच्याकडे मतांचा कोटा आहे, जेवढी मतं कमी पडतील तेवढी मतं आमच्याकडे आहेत। शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटलांचा हा दावा। शेकापच्या जयंत पाटलांची विकेट जाणार। विधान परिषद निवडणुकीत शिंदे गटाचा विजय निश्चित। शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवींचा हा दावा आहे। महाविकास आघाडी मिलिंद नार्वेकरांचा पराभव होऊ देणार नाही, आशिष जयस्वाल यांचा दावा आहे। तर काय होतंय ते उद्या बघू, शरद पवार गटाच्या जयंत पाटलांचं वक्तव्य। विधान परिषद निवडणुकीसाठी आमच्या मनात धाकधूक नाही, आमच्याकडे पुरेसं संख्याबळ। महायुतीचे सर्व 9 उमेदवार जिंकतील, प्रवीण दरेकरांकडून हा विश्वास व्यक्त। विधान परिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचेच उमेदवार विजयी होतील। मित्रांचा घात करणं हा भाजपचा इतिहास। शिंदेंना शहरी भागात चांगलं यश मिळालं, हे भाजपच्या डोळ्यात खुपतंय। ठाकरे गटाच्या भास्कर जाधवांचा हा निशाणा। विधान परिषद सभापती पदावर अजित पवार गटाचा दावा। सत्तेत सहभागी होताना दादा गटाला आश्वासन, तर भाजप आणि शिंदे गटाचाही सभापती पदावर दावा, सूत्रांची माहिती। पुण्यात ससूनमधील ड्रग्जचं प्रकरण समोर असताना पुरुष कार अपघातामध्ये रक्ताचेच नमुने बदलण्याचा प्रयत्न झालाय। सरकार थेट पोलीस आयुक्तांवर कारवाई करणार का? विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा सवाल आहे। दिशा सालियन प्रकरणाशी आदित्य ठाकरेंचा काय संबंध ते तपासा। तेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं, आदित्य ठाकरेंचे वडील मुख्यमंत्री होते, म्हणून सगळं लपवण्यात आलं। मी उद्या पोलिसांना जबाब देणार, नितेश राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल। कावेरी नाखवांची किंमत 10 लाख करता का? 50 कोटी घेऊन बसायला नाखवा कुटुंबीय काही शिंदेंच्या आमदारांसारखं नाहीये। शिंदेंच्या मदतीच्या घोषणेवर राऊतांची टीका। सर्वात मोठा स्पाइनलेस आणि युजलेस मातोश्रीच्या 3ऱ्या मजल्यावर आहे, नितेश राणेंचा पलटवार। अजित पवारांच्या 14 जुलैच्या मेळाव्यानंतर शरद पवारांच्या उपस्थितीत 18 जुलैला बारामतीमध्ये भव्य मेळावा, तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 299व्या जयंतीनिमित्त मेळाव्याचं आयोजन। भाजपचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांचा शरद पवार गटामध्ये प्रवेश। भाजपच्या आमदार तसंच शरद पवार आणि जयंत पाटलांच्या उपस्थितीत प्रवेश। आगामी निवडणुकीसाठी भालेरावांनी निर्णय घेतलाय, मात्र त्यांच्यासाठी पक्षानं योग्य निर्णय घेतलेला होता, बावनकुळेंची ही प्रतिक्रिया।
पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना मोठा धक्का बसण्याची शक्यता. अजित पवार गटामधील 90% नगरसेवक 20 तारखेला शरद पवारांच्या उपस्थितीत प्रवेश करणार. शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांचा दावा. लंडनमधील वाघनखं शिवरायांनी वापरल्याचा कुणाचा दावा नाही. शिवप्रेमींनी मागणी केली, त्यावर आपण वाघनखं इकडे आणण्याचा प्रयत्न केला. मुनगंटीवारांचं विधान. सुधीर मुनगंटीवार सभागृहात खोटं बोलले. वाघनखांवरील मुनगंटीवारांचं उत्तर दिशाभूल करणारं. कोणतेही पुरावे न देता माहिती. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांची ही टीका. लंडनमधील वाघनखं शिवरायांनी वापरल्याचा दावा कुणाचा नाही. वाघनखं आणण्यासाठी फक्त 14,08,000चा खर्च होणार आहे. वाघनखांबाबत सुधीर मुनगंटीवार यांचा खुलासा. कुणालाही क्लीन चिट देत नाही. मात्र पुणे पोलिसांचं काम चांगलं. ससून रुग्णालयामधील सर्व प्रकरणाचं रिव्ह्यू ऑडिट होईल. फडणवीसांकडून स्पष्ट. नाना पटोलेंनी एमसीएच्या निवडणुकीची पूर्ण तयारी करूनही ऐनवेळी माघार का घेतली हे जाहीरपणे सांगावं. नितेश राणेंची ही टीका. पवारांच्या नावाचा वापर करून ठाकरेंनी विरोध केला नव्हता हे पटोलेंनी सांगावं, असंही खोचक विधान. गोपीचंद पडळकरांची बौद्धिक क्षमता किती हे लोकांना कळतंय. गोपीचंद पडळकरांच्या कर्जतमधील जमीन भ्रष्टाचार आरोपांवर रोहित पवारांची टीका. आमदार रोहित पवारांचं विधान. भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन. कर्जत जामखेडमध्ये एमआयडीसीसाठी आंदोलन. रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा. एमआयडीसीसाठी उदय सामंतांना फक्त एक सही करायची आहे, पण त्यांच्यावर देवेंद्र फडणवीसांचा दबाव. त्यांना एमआयडीसी होऊन द्यायची नाहीये का? श्रेय तुम्ही घ्या, पण एमआयडीसी करा. रोहित पवारांचा निशाणा. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या 225 जागा निवडून येतील अशी परिस्थिती. सुधाकर भालेराव यांच्या पक्षप्रवेश सोहळ्यात पवारांचं मोठं विधान. त्यांनी पक्ष फोडले, घर फोडलं. ईडी असल्यामुळे जिंकतील असं वाटत होतं, पण ते खूप हवेत होते. पण आमचे 30 आले म्हणून आम्ही हवेत राहणार नाही. सुप्रिया सुळेंचा भाजपाला टोला. विधानसभेसाठी भाजप 160 ते 170 जागा लढण्यासाठी आग्रही. 160 पेक्षा कमी जागा लढवू नये. स्थानिक नेत्यांकडून भाजपच्या दिल्लीतील नेत्यांना विनंती. सूत्रांची माहिती. 288 जागांवर तयारी आम्ही केली, तरी ज्या जागा शिंदेंना आणि अजित पवार यांना जातील तिथे आम्ही त्यांना मदत करू. अद्याप कोण किती जागा लढवेल हे ठरलेलं नाही. चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती. विधानसभा निवडणुकीत भाजप अधिक जागा लढणार हे नक्की. निवडणूक प्रभारींचे तसे आदेश. प्रवीण दरेकरांची माहिती. सभापती निवडणुकीबाबत कोणाचा काय दावा माहीत नसल्याची माहिती. भाजपला 120 ते 130 जागांवर समाधान मानावं लागेल. उरलेल्या जागा शिंदे आणि अजितदादा गटाला द्याव्या लागतील. जयंत पाटलांचं वक्तव्य. शिंदे गटाचा पुण्यातील विधानसभेच्या 3 जागांवर दावा. हडपसर, खडकवासला, वडगाव, शेरीची जागा लढवण्यावर शिंदे गट आग्रही. चंद्रपुरातील 3 विधानसभा मतदारसंघावर ठाकरे गटाचा दावा. वरोरा, चंद्रपूर आणि बल्लारपूरच्या जागेसाठी पक्ष आग्रही. जिल्हाध्यक्ष रवींद्र धंगेकरांचा भास्कर जाधवांना अहवाल सादर. तिसऱ्या आघाडीमध्ये सन्मानपूर्वक वागणूक मिळाल्यास सहभागी होणार. बबनराव तायवाडेंचा राष्ट्रीय ओबीसी महासंघ तिसऱ्या आघाडीमध्ये सहभागी होण्यास तयार. आगामी विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर भाजप महाराष्ट्रामध्ये संवाद यात्रा काढणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती. समृद्धी महामार्गावर भेगा पडलेल्या ठिकाणी केमिकल टाकून डागडुजी करण्यात आली. माळीवाडा इंटरचेंज नजीक महामार्गावर पडलेल्या भेगांची अधिकाऱ्यांकडून पाहणी. शहापूरजवळ समृद्धी महामार्गावरील ब्रिजला मोठं भगदाड. शेरे गावाजवळील ब्रिजला मोठं भगदाड. भारत रशिया दोन्ही देश मिळून विमानांची निर्मिती करणार. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रशिया दौऱ्यानंतर मोठा निर्णय. शिंदे गटाच्या माजी महिला पदाधिकारी लक्ष्मी ताठे नाशिकमधून तेलंगणा पोलिसांच्या अटकेत. गांजाच्या तस्करी प्रकरणामध्ये कारवाई. तर ताठेची आधीच हकालपट्टी केल्याचं शिंदे गटाकडून स्पष्ट करण्यात आलंय. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी शरद पवारांना भेटणार. उद्या संध्याकाळी सिल्व्हर ओकवर भेट होणार. भेटीचं कारण गुलदस्त्यात. काँग्रेस नेते राहुल गांधी 17 तारखेला वारीमध्ये सहभागी होणार. आषाढी एकादशी निमित्त वारीत सहभागी होण्याचं महाविकास आघाडीचं नेत्यांना निमंत्रण. मध्य रेल्वेवरील 45 मेल एक्सप्रेस रद्द. खांडवा यार्ड रिमॉडेलिंगच्या तांत्रिक कामासाठी 12 ते 24 जुलै ब्लॉक. 11 मेला एक्सप्रेस पर्यायी मार्गानं वळवणार. ओडिशा राज्यामधील पथकाकडून लासलगावमध्ये कांदा लिलावाची पाहणी. ओडिशामधील पथकाच्या दौऱ्याबाबत गुप्तता पाळण्यात आली. या अधिकेंद्राकडून झालेल्या पाहणीनंतर 2 अधिकाऱ्यांच्या बदल्या. कोस्टल रोडचा तिसरा टप्पा आजपासून खुला होणार. हाजी अली ते खान अब्दुल गफार खान या मार्गापर्यंतचा टप्पा आजपासून सुरू झाला. रेल्वेतून विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर पश्चिम रेल्वेची कारवाई. फुकट्या प्रवाशांकडून
52 कोटींचा दंड वसूल. एप्रिल-जून दरम्यान पश्चिम रेल्वेची विशेष मोहीम. मुंबईतून पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज. पुढील 2 ते 3 दिवस काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता. हवामान विभागाची माहिती. मुंबई गोवा महामार्गावर कुलाडजवळ आजपासून पुढील 3 दिवस ब्लॉक. सकाळी 6 ते 8 आणि दुपारी 2 ते 4 या वेळेत वाहतूक बंद राहील. मुंबई हायकोर्टाला 7 अतिरिक्त न्यायाधीश मिळणार. हायकोर्टातील रिक्त जागांवर न्यायाधीशांच्या नियुक्तीबाबत सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजियमची केंद्र सरकारकडे शिफारस. ठाणे बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 13 जुलैला भूमिपूजन. बोरिवलीवरून ठाण्याला केवळ 20 मिनिटात पोहोचता येईल. भोर महाड वरंध घाट 31 ऑगस्टपर्यंत वाहतुकीसाठी बंद. दरड कोसळल्यानं घाटातील रस्ता खचलाय. अँटॉप हिलमधील 87 नवीन घरं आगामी म्हाडा सोडतीमध्ये, तर अत्यल्प दरातील या घरांना 40 ते 41 लाख रुपये किंमत. मुंबई म्हाडाकडून आता केअरटेकरची नेमणूक. संक्रमण शिबिरामधील घुसखोरीला चाप लावण्यासाठी 125 केअरटेकर. ठाण्यातील घोडबंदर रस्त्याचा गुंता कायम आहे. अनेक वर्षांनंतरही प्राधिकरणाच्या हद्दवादामुळे प्रवाशांचे हाल झालेले आहेत, तर नागरिकांच्या खड्ड्यांमधून जीवघेणा प्रवास सुरू आहे. वैद्यकीय क्षेत्रातील बदनामी थांबवण्यासाठी महाराष्ट्र वैद्यकीय परिषद सरसावली. सर्व नोंदणीकृत डॉक्टरना QR कोड देणार. QR कोडवरूनच आता डॉक्टर खरा की खोटा हे कळेल. पुणे जिल्ह्यातील काही भागात ड्रोन घिरट्या घालत असल्याचा प्रकार. ड्रोनमुळे इंदापूर आणि भोरमध्ये भीतीचं वातावरण. किनारपट्टीसह पश्चिम घाट आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर पुन्हा वाढण्याचा अंदाज. किनारपट्टीसह पुणे आणि साताराला ऑरेंज अलर्ट. पुण्याच्या भोरमध्ये मातीपासून बैल बनवण्याची लगबग सुरू, तर बाजारामध्ये पारंपरिक पद्धतीनं शाडूच्या मातीपासून बनवलेल्या बैलांना विशेष मागणी. संत तुकोबांच्या पालखीचा आज इंदापूरच्या सराटीमध्ये मुक्काम. उद्या तुकोबांच्या पादुकाचं शाही स्नान होणार आहे. पुण्यामध्ये दारू पिऊन वाहन चालवल्यास 3 महिन्यांसाठी लायसन्स निलंबित होणार आहे, तर पुन्हा तोच गुन्हा केल्यास कायमस्वरूपी परवाना रद्द होणार. वाहतूक शाखेचे उपायुक्त रोहिदास पवार यांची माहिती. पुण्यातील बंड गार्डन परिसरात महानगरपालिकेची तोडक कारवाई. अनधिकृत हॉटेलवर कारवाईचा बडगा, तर हॉटेलसह अन्य अनधिकृत बांधकामं जमीनदोस्त करण्यात आली.